नमस्कार मंडळी. तर शिफ्टिंगमुळं 2-3 दिवस लाडूचं कामच पूर्णपणे बंद होतं. शिफ्टिंग कंप्लीट झाल्यानंतर आम्ही 4-5 दिवस लाडू बनवले आणि नंतर एका एका इमर्जन्सीमुळं आम्हाला 2 दिवसासाठी गावी जावं लागलं. मग जेवढी पार्सल होतील तेवढी मी काढली आणि बाकीच्यांना सांगितलं, की बाबा इमर्जन्सी गावी चाललो आहे, तर मागे आल्यावरती तुमचे पार्सल देईल म्हणून. आणि ऑर्डर एवढ्या पेंडिंग होत्या, की काही विचारूच नका. दादा-वहिनी आले होते मदतीसाठी. मग मी शेपूची भाजी, बटाट्याची आमटी, भाजी चपाती, भात वगैरे बनवून घेतलं आणि लागले लाडूचं सामान भाजायच्या मागं. त्यात गौरीताई आजारी होती, त्याच्यामुळं तीसुद्धा 2 दिवस आली नाही आणि काय सांगायचं, खूप धावपळ झाली. म्हणजे आम्ही एका दिवशी समजा 10 किलो लाडू बनवतोय, तर त्याच्या डबल सामान आम्ही भाजायला घेतलं होतं. एका दिवशी आम्ही 20-20 किलोचे लाडू बनवले होते. तर आज मी डिंक लाडू बनवते आहे. तर त्यासाठी मी काजू, बदाम जे काही सामान लागेल, आपलं गव्हाचं पीठ, खोबरं, खारीक पावडर, तीळ, गूळ, खसखस सगळं छान भाजून घेतलं होतं. गूळ नाही म्हणा, गुळाचा पाक केला. असो, तर आपल्याकडं मेथी लाडू, डिंक लाडू, नाचणी लाडू, ड्रायफ्रूट लाडू, बेसन लाडू, रवा लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू मिळतात. तसेच आता मला एक कस्टमाइज ऑर्डरसुद्धा आलेली आहे. PCOD किंवा केसांच्या आरोग्यासाठी फक्त सीड्सचे लाडू. तर ते सुद्धा मी आता बनवायला चालू करणार आहे. कुणाला पाहिजे असतील तर वरती नंबर देते. तुम्ही फक्त हायचा मेसेज करा. तुम्हाला सगळ्या लाडूचा रेट येईल. डिलिव्हरी चार्जेस तुमच्या लोकेशननुसार तुम्हाला सांगितले जातील आणि मिनिमम ऑर्डर अर्धा किलोची स्वीकारली जाते, कारण आपल्याकडे फक्त अर्धा किलोचाच डब्बा आहे. 1 किलोचे असेल तर अर्धा किलो असे 2 डब्बे तुम्हाला दिले जातात. तर आज आम्ही मेथीचे नाही, डिंकाचे लाडू बनवायला घेतले होते आणि सगळं सामान भाजून मी ह्या सगळ्या माणसांना दिलं होतं करायला, कारभारी, वहिनी, दादा. तसेच आमच्या बाजूच्या बिल्डिंगमधल्या एका ताईंना कामाची गरज होती, तर त्यांना म्हटलं कधी-कधी हेल्प करायला आलात तरी चालेल. मला काही 2 बायकांची गरज नाही, पण सध्या माझी पहिलीवाली बाई येत नाही, त्याच्यामुळे म्हटलं आलात तरी चालेल. तर वहिनी आमची तुम्हाला हाय करते आणि हा माझा भाऊ, तुम्ही म्हणता त्याला दाखवला नाही, तर तो लाजतोय नव्या नवरीसारखा. असो, कारभारी दोघं तसलेच आहेत, कॅमेरापुढे यायला मागत नाहीत. सगळ्यांनी मेथीचे लाडू कंप्लीट केले. मग मी पटापट बेसन भाजून घेतलं आणि बेसन लाडू त्यांना बनवायला दिले. तोपर्यंत कारभाऱ्यांनी आणि दादांनी डिंक लाडू जे आहेत ते पॅक करून घेतले अर्धा किलोच्या प्रमाणात. नंतर सगळेजण बेसन लाडू बनवायला बसले आणि नुसतं काम एके काम चालू आहे. वरती नंबर देते, लगेच ऑर्डर करा.